quitting my job was a very courageous decision that I took because I don't think there is any greater brand than your own एक्झॅक्टली Name. पर्सनल आणि ब्रँड तर आता खूप वेगळ्या पर्सनल level वर ब्रँडिंग आहे. होते Yes, त्यामुळे. आणि मराठीमुळे ऍक्च्युली मला खूप जास्त सोशल मीडियामध्ये रिच रीच वाढली. मला प्रचंड आवडतात फॉन्ट्स गोळा करायला. आय थिंक विजिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या ह्याच्यात. एकटं जाऊन काहीतरी एस्टॅब्लिश करायचं असेल तर हो, तुम्हाला पुढे जाऊन तुमचा आवाज तुम्ही कसे प्रेझेंट करताय स्वतःला, तुमचं वर्क कसं प्रेझेंट करताय, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. आय फील लिंक्डइन आय फील खूप जास्तच कॉम्पिटेटिव्ह आहे. इंस्टाग्राम तर आहेच, पण लिंक्डइन मध्ये तुम्ही कसं स्टँड आउट होता हे फार महत्वाचं आहे. बिकॉज तिथे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप जास्त आहेत. पण म्हणजे तू ऍक्च्युअल फॉन्ट केलेला आहे, ready केला आहे, म्हणजे अवेलेबल आहे असा युज If करण्यासाठी I पब्लिश put- केलायस? पब्लिश नाही केला. पब्लिश केला तर यूज पण होऊ शकतो. आणि मी हे न्यू बिगनरला नेहमी सांगेन की आत्तापासून पोर्टफोलिओ बिल्ड करायला सुरुवात करा. Yes. नंतर खूप उपयोगी पडतं. खूप म्हणजे खूपच. माय फर्स्ट इंटर्नशिप वॉज 5,000 रुपीज पर मंथ. आणि तिथे मला 14 तास 16 तास असं काम करावं लागायचं. आय फील दॅट इज हाऊ यू गो फॉरवर्ड. आणि यू कॅन अर्न मोर दॅन 1 lakh ऑल्सो. यू कॅन अर्न हाऊ मच एव्हर यू Yes, वॉन्ट. yes, इट्स yes. टोटली ऑन हाऊ यू परस्यू इट. येस. हॅलो एव्हरीवन, हाय, वेलकम टू द डिझाईन बिझाईन पॉडकास्ट, जिथे आपण गप्पा मारत असतो UI UX, फिल्म मेकिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर. रंग, रेषा, आकार हे डिझाईनचे बेसिक फॉर्म्स असतात. बट वेन इट कम्स टू ग्राफिक डिझायनिंग, काही की फॅक्टर्स त्याच्यामध्ये ॲड ऑन होत असतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आहे फॉन्ट, म्हणजेच टायपोग्राफी. आजकाल टायपोग्राफी हा विषय खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. याच विषयामध्ये एक्सपर्टीज मिळवलेली, खूप कमी वयामध्ये कॉन्टेंट क्रिएटर म्हणून एस्टॅब्लिश झालेली सुरभी पेडामकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. सो तिची सगळी डिझाईन जर्नी आणि आता ती कॉन्टेंट क्रिएशनकडे कसं बघती आहे, तिचे फ्युचर प्लॅन्स आणि त्यातून यंग डिझायनर्सला ॲस्पिरेशन्स अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण तिच्याशी गप्पा मारल्या आहेत. एपिसोड सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही डिझाईन बिझाईन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. एपिसोड आवडल्यावर लाईक पण करा. आणि त्याचबरोबर डिझाईन बिझाईन या आपल्या ब्रँडचे नवीन मर्चंटाईज आम्ही लॉन्च केले आहेत. सो त्यांचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ. सो डू चेक आउट दॅट अँड लेट्स स्टार्ट द टुडेज एपिसोड. हॅलो सुरभी, हाय, हॅलो. वेलकम टू द डिझाईन बिझाईन पॉडकास्ट. येस. सो मी पर्सनली खरं तर खूप एक्सायटेड आहे तुझ्याबरोबर गप्पा मारायला, कारण यू आर द यंगेस्ट वन जी आपल्या पॉडकास्टमध्ये आलेली आहेस. सो येस, तुझं सगळं जे सोशल मीडियाचं पेज आहे किंवा आता सध्या टायपोग्राफीमध्ये तू जे नवीन एक्सपेरिमेंट्स करतेस, अशा सगळ्या विषयांवर आपण गप्पा मारूया. पण कशी, म्हणजे या फील्डमध्ये तू आलीस कशी डिझाईनमध्ये? तर मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि स्केचिंग आणि ह्याची सगळ्याची आवड होती. म्हणजे मी आधी कार्टून्स आणि हे सगळं खूप ड्रॉ करायची स्कूल बुक्समध्ये. तर मग मी विचार केला की ह्याच्यातच पुढे जाऊन करिअर करूया. पण असं डिसाइडेड नव्हतं की पेंटिंग करायची किंवा डिझायनिंग. मग नंतर 12वी केली. मी म्हटलं 12वी करून घेऊया इन केस मन चेंज झालं तर. मग त्याच्यानंतर मी विचार केला डिझाईन कॉलेजमध्ये एनरोल करेन आणि बघेन काय कशामध्ये मला आवडतंय. त्या हिशोबाने मग मी पुढे जात गेली. असं आधीपासून डिसाइडेड नव्हतं, पण नंतर झालं. अच्छा, सो फ्लेक्झिबल होतीस, मे बी नंतर पुढे जाऊन काहीतरी वेगळं पण करायचं अशी हो. तयारी आणि पेरेंट्स तसे सपोर्टिव्ह होते की जे हवं ते करायचं. मग नाईस. मग फॉर्मल एज्युकेशन घेतलंयस कोणतं डिझाईन मधलं? हो, माझ्याकडे मी डिप्लोमा केलाय, बॅचलर्स इन फाईन आर्ट्स. ओके. येस. आणि कुठून केलायस, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये होतीस? मी मुंबईमध्ये सोफाया पॉलिटेक्निक, ओके, पेडर रोडला आहे. अच्छा, ओके. Yes. आणि आता सध्या तर तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेस बरीच. हो. सो म्हणजे पास आउट झाली असशील आणि नंतर जॉब किंवा असं करत आपण हो. मे बी सोशल मीडियापर्यंत येतो. तर तुला का सोशल मीडिया मुळात करावं असं वाटलं? खरं म्हणजे ते असा काही प्लॅन नव्हता. रॅन्डमली एका दिवशी म्हणजे मी असं जॉब, मुंबईमध्ये खूप ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो आणि म्हणजे मला जॉब व्यतिरिक्त पण काहीतरी करायचंच होतं. तर मी जॉब सोडून मग विचार केला फ्रीलान्सिंगमध्ये फुल टाइम शिरेन. ओके. तर मग तेव्हापासनं सुरू झाला की अच्छा, जर हे फ्रीलान्सिंग करतो आणि माझ्याकडे वेळ आहे तर मी सोशल मीडिया सुद्धा सुरू करते. बघूया काय होतं. झालं तर गुड ऑनली, येस, अदरवाईज लेट्स सी. सो दॅट्स हाऊ.
अच्छा. सो काही फरक पडतोय सोशल मीडियाच्या खूप. प्रेझेन्समुळे? खूप फरक पडतो. हो, ओके. मग इट्स अ डिफरंट ऑल टुगेदर फीलिंगच वेगळं आहे ते थोडं. कारण मला वाटलं नव्हतं की मला थोडंसं ट्रॅक्शन मिळेल सोशल मीडियावर एवढ्या लवकर. कारण मी कन्सिस्टंट होते म्हणून मिळत गेलं. आणि नंतर कधी कधी वाटतं की आपण काय करतोय ते बरोबर आहे की नाही, किंवा लोक रिलेट करतायत की नाही. पण जेव्हा मला मेसेजेस येतात ना, DMs येतात, तेव्हा आय कॅन सी की अरे थोडा तरी फरक पडतोय Yes, त्या definitely. गोष्टीचा. सो हो, येस, फरक पडतोय. ओके. कारण ना मी ज्या डिझायनर्स बरोबर किंवा सक्सेसफुल आहेत त्यांच्या फील्डमध्ये अशा लोकांशी जेव्हा बोलत असते ना, तर एक सगळ्यांची कॉमन जर्नी आहे की एक बेसिक सुरुवातीचं स्ट्रगल होतं आणि देन आता त्यांचे काय काय स्वतःचे मे बी प्रोडक्शन हाऊसेस असतील किंवा हो. कंपनीज जे काही, आणि मग आता सोशल मीडियावर आले आहेत ते असं. सो पण तुझ्या बाबतीमध्ये कम्प्लिटली वेगळं आहे. आपण म्हणूयात उलटी जर्नी जशी होते की तू आधी आता सोशल मीडियावर एस्टॅब्लिश झाली आहेस आणि देन आता तुला मे बी बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. हा, म्हणजे मी ते स्टार्टच केलं की मी जेव्हा फ्रीलान्सिंगची जर्नी स्टार्ट करेन तेव्हा हे पण सुरू करेन. झालं तर वेल अँड गुड, कारण माझा मेन फोकस तर होता काम करणं आणि हेच आहे, आता पण तोच आहे. पण फ्रीलान्सिंग सोबत हे जे झालंय सोशल मीडियाचं थोडंसं, तर मी म्हटलं आता वेळ आहे तर आपण सुरुवात करूया, बघूया काय काय आहे. तर मी आधी डिझायनिंगचंच पोस्ट करत होते. ओके. सो त्याच्याने हळूहळू मला कधी कधी एक अचानक तुमची रील व्हायरल जाते आणि मग तुम्हाला कळतं की ओ ह्याच्यात अजून आपण करू शकतो. सो तसंच होतं हे पण. अच्छा. सो मग अशी कोणती होती तुझी रील जी व्हायरल गेली आणि मग पुढे हे सगळं झालं? मी एक हे बनवलं होतं, फ्लायर बनवलं होतं. मी एका क्लाउड किचनसाठी लोगो बनवलेला आणि त्याचंच मला एक्सपान्शन म्हणजे एक्सटेंडेड फ्लायर, एक्सटेंडेड हे सगळं करायचं होतं. तर मी त्याचा एक फ्लायर रेडी केला होता. तर मी म्हटलं जर केलाच आहे तर आपण शूट करून टाकूया, बघूया काय मिळतं. आणि तेव्हा मला नॉलेज काहीच नव्हतं शूट कसं करायचं, काही नाही. मी स्क्रीन नॉर्मल फोनमध्ये विथ नो सेटिंग्स नथिंग शूट केलं आणि टाकलं आणि ते समहाव व्हायरल गेलं. सो दॅट वॉज द फर्स्ट डिझाईन फ्लायर दॅट आय मेड. ते व्हायरल गेलं होतं. आणि तुला आवडलं होतं ते? म्हणजे लोकांना तर खूप आवडलं म्हणून व्हायरल गेलं असेल. एवढं नाही, पण मी म्हटलं की स्टार्ट कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. सर म्हटलं चला एक जास्तीत जास्त फेल जाईल पण काहीतरी शिकायला मिळेल, आपल्याला कळेल. सो त्याचा स्टार्ट करणं महत्वाचंच आहे. हो, कुठेही स्टार्ट करणं खूप अति महत्वाचं आहे. बरोबर. फेल होताय नाही होताय स्टार्ट करा. येस. तुझ्या पेजवरनं सुरभी जेव्हा आपण स्क्रोल करतो तर टायपोग्राफी असेल किंवा फॉन्ट्स, म्हणजे मे बी रिसेंट तू आता या फील्डला थोडंसं एक्सप्लोअर करते आहेस, तर असं खूप कामं दिसत आहेत. तर तुझं काय, म्हणजे एक फॉन्ट बरोबर एक वेगळंच रिलेशन वाटतं की यू आर मोर इंटरेस्टेड इन टू दॅट पार्ट. सो काय त्याच्याबद्दल सांगशील? मला प्रचंड आवडतात फॉन्ट्स गोळा करायला. म्हणजे वापरेन नाही वापरेन पर्सनल प्रोजेक्ट्स मध्ये असे माझ्याकडे खूप असतील, पण मला खूप आवडतं. मी अख्खा दिवस म्हणजे जर मी काम करत असेल तर माझे अर्धा एक तास मी ते फॉन्ट्स बघण्यात आणि डाउनलोड करून ठेवण्यात जातात. मी यूज करेन ते सेम 2-3 फॉन्ट्स असतील ते, पण मला खूप आवडतात. तर म्हणून मग मी विचार केला की जर मी करतेच आहे तर लेट्स स्टार्ट शोईंग इट. म्हणजे मी लोकांना कसं हवंच असतात, तर मग ते आपण द्यायला सुरुवात करूया किंवा लिंक टाकत जाऊया की लोक यूज करतील, म्हणजे त्यांना शोधावे नाही लागणार. जर त्या गोष्टीचा काही फायदा होत असेल तर वाय नॉट. बरोबर. दुसऱ्यांनाच ते करता करता मग मी मराठी फॉन्ट्स कडे पण गेले. म्हटलं आपला महाराष्ट्रीयन आहेच, म्हणजे कारण मी माझ्या पेजचं नाव पण माझं स्वतःचं नाव, मी आधी माझं सरनेम ठेवलंय नंतर माझं नाव ठेवलंय, बिकॉज आय डोंट थिंक there is any greater brand than your own name. पर्सनल ब्रँड तर आता खूप पर्सनल ब्रँडिंग होते त्यामुळे. आणि म्हटलं की दॅट्स हाऊ, लेट्स डू इट. मग मराठी पण त्याच्यात आणले. मराठीमुळे ऍक्च्युली मला खूप जास्त सोशल मीडियामध्ये रीच वाढली. कारण मला नव्हतं माहिती की लोकांना मराठी फॉन्ट्स एवढे हवे असतात. मला तेव्हा एवढं नव्हतं नॉलेज, पण जेव्हापासून मी रील्स बनवून टाकत गेले आणि फॉन्ट्स बद्दल माहिती देत गेले, तेव्हा त्या लोकांना कळायला लागल्या. त्या लोकांना तर माहिती पण नसतं की यूज कसे करायचे ते, आणि मग त्याचे पण व्हिडिओज बनवून आम्ही टाकले. अच्छा. सो येस, नाईस. मला काय सोशल मीडियाचं वाटतं ना नेहमी
एक गॅप असतो कुठेतरी आणि तो परफेक्ट जो तुम्ही सांगितला ऑडियन्सला तर सेम मग तुम्ही पटकन जास्त लोकांपर्यंत पोहोचता. मला वाटतं तुझ्या बाबतीत मराठी फॉन्ट्सचं नसतील माहिती किंवा कुठून सेम काय डाउनलोड आणि कुठे करायचे आणि ते जर रेडीमेड मिळत असेल तर वाय नॉट असं म्हणून खूप कनेक्ट तुझ्या बरोबर झाले असतील लोक. कारण मी हे केलं की मला मिळत नाहीयेत पण ऍटलीस्ट मला जर एक वे माहितीये की ते पोचवायचं आहे तर मी करू शकते ना तर वाय नॉट. बरोबर आहे. सो मग मी स्टार्ट केलं ते. मला आणि तुझं ते पण खूप आवडले की मी खूप फॉन्ट्स गोळा करत असते. हो मी आता सध्या मला ऍक्च्युली कळालं की लोकांना जास्त माहिती नाही मी काय करते. मग लेट्स मेक अ पोस्ट आउट ऑफ इट आणि मग त्याच्यात काय आवडतं थोड्या हॉबीज आणि काय करते हे सगळंच सांगूया. मग त्याच्यात फॉन्ट्सला थोडं महत्व दिलंय. सो इतकं फॉन्ट्सवर बद्दल तुझं प्रेम आहे खरं तर कसा तो डिझाईन मध्ये मग की ह्या मूडला हा फॉन्ट जाईल किंवा या आपण काय म्हणतो जॉनरसाठी हा फॉन्ट योग्य असेल हे कसं ठरवतेस मग तू? असं काही वाईब फील होतात का काही त्याच्या मागे तुझा रिसर्च असतो? हो मी आधी रिसर्च करते थोडं म्हणजे कुठलंही काही आलं ब्रँड किंवा जे आहे तर मी ते आधी रेफरन्सिंग सुरू करते. मी बघते की त्यांचे कॉम्पिटिटर्स कसे आहेत ते लोकांनी काय यूज केलंय किंवा ते लोक कुठल्या प्रकारे फॉन्ट्स यूज करतायत कशी पद्धत आहे त्यांची हे सगळं बघते आणि मग मी विचार करते की चला आपण ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो जे स्टँड आउट होईल. म्हणजे तो प्रॉडक्ट तर ऑलरेडी आहे किंवा तो लोगो ऑलरेडी आहे पण मी वेगळं काय करू शकते ज्याच्याने माझं प्रॉडक्ट किंवा लोगो वेगळं दिसेल. सो दॅट्स हाव आय स्टार्ट डुईंग आणि खूप गोष्टी ट्रायल अँड एरर करून बघते तेव्हा ते जाऊन होतात की असं नाही की पहिले 5 बघितले त्यातलं कुठलं आवडलं असं कधीच होत नाही माझ्यासोबत. तर हो ते आहे. ओके येस मस्त. सो तो रिसर्च खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे. हो राईट. बॅक टू युअर दॅट पेज तुझं जे सुरभी पेडामकर म्हणून पेज आहे तर सुरुवातीला जेव्हा एक होतच ना की आता तू एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून एस्टॅब्लिश होतीस राईट पण मग फॉलोअर्स कमी असतात आणि म्हणजे ती एक काय म्हणू आपण सोशल मीडिया रन करणं हे एक वेगळं प्रेशरच असतं कितीही नाही म्हटलं तरी राईट. मग कुठेतरी आपली आड बाजूला राहते आणि मग ते असं त्या सगळ्या कसं डील केलंस त्या प्रेशरलाच? हो आता मला ते आठवतंय बिकॉज तेव्हा तुम्ही असं कॉम्पिटिशन मोडमध्ये असता आणि सोशल मीडियावरती खूप मेंटली ताण पडतो की तुम्ही कसं कन्सिस्टंट आणि वेगळं राहायचं असं तुम्हाला हे खूप महत्व द्यावं लागतं त्या गोष्टीला. तर तेच आय वॉज लाईक की काही होऊ दे पण आपण इवन इफ ते झालं सक्सेसफुल झालं नाही झालं पण आपण ट्राय करत राहूया कधी ना कधीतरी होईलच. पेशन्स महत्वाचा. 100 नाही गेले 100 माझे रील्स किंवा जे पण पोस्ट आहेत डिझाईन रिलेटेड ते नाही चांगले गेले पण 101 जाऊ शकतो. दॅट वॉज माय माइंडसेट की करत राहायचं. आय थिंक कधी ना कधीतरी होतच आणि झालं. कन्सिस्टन्सी आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी ती कमी आता मी ते जाणवते कधी तुम्ही कमी पडता कधी आता माझ्या बाबतीत मी एकटीच आहे जे सगळं हँडल करते. कोणी पेज हँडल नाही करत किंवा काय नाही एडिटिंग सगळं मीच करते. मी ते विचारणारच होते खरं तर तुला की काय तुझी टीम आहे का किंवा कसं? नाही सगळं सध्या मी एकटीच करते. एडिटिंग वगैरे सगळं एकटीच करते. सर ते एक प्रेशर स्वतःवरच येतं मग तेव्हा तुम्ही काम आणि हे कसं जगल करता हे पण एक वेगळं चॅलेंज आहे. तर ते करत 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 मी म्हटलं कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे ती कमी नाही पडली पाहिजे. थोडं चालतंच पुढे चालतं हो पुढे मागे. येस. आणि मग शिकलीस हे सगळं कारण डिझायनिंग बॅकग्राऊंडची आहेस पण मग सोशल मीडियासाठी म्हणून काही एडिटिंग म्हणा किंवा नथिंग काहीच नाही काहीच शिकले नाहीये मी. सगळं एक्सप्लोअर करत करत मी म्हटलं जेवढं येईल तेवढं आपण करूया. ठीक आहे जर आपण कुठे मागे आहोत 10 लोक पुढे आहेत तर आपण त्या लेवलवर येऊ शकतो पण प्रॅक्टिस करूनच. सो त्या हिशोबानेच. राईट. येस. आणि कोणते मग टूल्स वापरतेस या सगळ्या प्रोसेससाठी? मी तर फोनवरच करते. जे मी एडिटिंग जे आहे ते इधर मी इन्स्टाचं एडिट्स ऍप वापरते किंवा मी डायरेक्टली इंस्टाग्रामवरच करते एडिट. हो मध्ये मी लो एडिट ट्रेंड मधनं नो जे आहे रॉ जसं आहे जेवढं येईल तेवढं करायचं त्या हिशोबाने. येस. पण मग ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या ट्रेंड्सना फॉलो करताना किंवा असं कम्पॅरिझन कुठल्या ट्रॅपमध्ये असं अडकलीस?
खूप वेळा होतं असं की अरे यार हे लोक आपल्यापेक्षा खूप छान करतायत किंवा ह्यांचं छान आहे. आय ऑलवेज एनवी इन अ गुड वे की अरे म्हणजे आपल्याला पण तसं केलं पाहिजे किंवा आपल्याला ह्याच्यापेक्षा बेटर केलं पाहिजे. पण हो ते अगेन ते सगळं माइंडसेटवरच येतं की तुम्ही त्या गोष्टीला कसं घेताय. तुम्हाला तिथेच की अरे माझ्यासोबत नाही होतंय पण त्याचं झालं किंवा तिचं झालं, आपण हे नाही करू शकत ना. आपलं पण होणार एका दिवशी. आपल्याला हे सगळं पुढे करत राहिलं. आय थिंक प्रॅक्टिस अँड कीप बिंग कन्सिस्टंट इज द ओनली की. ओके. सो येस, म्हणजे प्रॅक्टिस असेल, कन्सिस्टन्सी असेल किंवा रिसर्चबद्दल आपण बोललो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहेत. पण आजच्या काळात जर तुला स्वतःला पण किंवा जर अजून कोणालाही एक आपण म्हणतो ना की एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर डिझाईनपेक्षा थोडंसं ही सगळी जी व्हिजिबिलिटी आहे ह्याला जास्त महत्व आहे असं तुला वाटतंय की म्हणजे स्वतःलाच शो दाखवणं पण गरजेचं आहे की आपण काय काम करतोय. हो, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी सुद्धा ते हळूहळू शिकतेच आहे इवन आफ्टर ऑल दिस. पण ते खूप मॅटर करतं की तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय बोलताय किंवा म्हणजे कुठल्या गोष्टीची माहिती देताय आणि कुठले सोर्सेस आहेत तुमचे आणि हे सगळं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला नॉलेज किती आहे हे त्या लोकांना कळतं त्या गोष्टीवरनं. मग त्या लोकांना ट्रस्ट बिल्ड होतो एक की अरे ओके मला काही प्रॉब्लेम्स असले तर मी हिच्या पेजवर जाईन किंवा ह्याच्या पेजवर जाईन, मला जे हवंय ते मे बी मिळून जाईल. तर त्या हिशोबाने आय थिंक व्हिजिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या ह्याच्यात. फक्त डिझायनर असणं, जे तुम्ही जॉब करताय दॅट इज फाईन, पण तुम्हाला जर एकटं जाऊन काहीतरी एस्टॅब्लिश करायचं असेल तर हो तुम्हाला पुढे जाऊन तुमचा आवाज, तुम्ही कसे प्रेझेंट करताय स्वतःला, तुमचं वर्क कसं प्रेझेंट करताय हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. आय फील. एक्झॅक्टली. मला वाटतं इंस्टाग्राम तर तू सुरू केलंच त्या सगळ्यासाठी आणि मग आता लिंक्डइनवर पण ऍक्टिव्ह असतेस, राईट? हो, लिंक्डइनवर मी ह्या वर्षीपासून हे केलंय आणि अजून एक आर्ट प्लॅटफॉर्म आहे बिहान्स करून, मी त्याच्यावर सुद्धा माझं काम टाकते. सो लिंक्डइनवर मी या वर्षीपासून सुरू केलंय आणि मी त्याच्यात पण माझा तोच माइंडसेट होता की ठीक आहे चला कुठेतरी सुरुवात करूया, बघूया काय होतंय, म्हणजे कधी ना कधीतरी होईलच. पण लिंक्डइनचा पहिला पोस्टच माझं हे झालं आणि मला त्याच्यावरनं 2 इंटरनॅशनल क्लायंट्स मिळाले. हो, कारण मी तेच म्हणते की दोन्ही प्लॅटफॉर्म्स खूप वेगळे आहेत. म्हणजे बिहान्स तर एक वेगळाच पार्ट आहे, आपण पोर्टफोलिओज आणि ह्याच्यासाठी वापरतो. पण इंस्टाग्राम आणि लिंक्डइन हाताळणं या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि लिंक्डइन आय फील खूप जास्तच कॉम्पिटेटिव्ह आहे. इंस्टाग्राम तर आहेच, पण लिंक्डइन मध्ये तुम्ही कसं स्टँड आउट होता हे फार महत्वाचं आहे. बिकॉज तिथे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप जास्त आहेत. बरोबर, खूप जास्त आहेत. राईट. येस. सो आता ही सगळं करत असताना मी जनरली सगळ्यांना हा प्रश्न विचारतेच, कारण ऍज अ आर्टिस्ट म्हणून ना असं होतं, एक फेज येते की तो क्रिएटिव्ह ब्लॉक असतो. तर तू कसं डील करतेस त्याला? म्हणजे मे बी खरं तर तुझ्यासाठी नसेलही आला, कारण जस्ट सुरुवात आहे, बट स्टील असं कधी झालंय का? हो, होतं ना. म्हणजे कॉलेज डेज पासूनच होतं असं की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी युनिक केलं पाहिजे, पण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते ऑलरेडी कोणीतरी बनवलेलं असतं, असं पण असू शकतं. आणि आता ते खूप होत आहे, खूप जास्त होत आहे. तर क्रिएटिव्ह ब्लॉक हा खूप कॉमन आहे, पण त्याला टॅकल करणं ही एवढं हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात डिफिकल्ट नाहीये, कठीण वगैरे काही नाहीये. तुम्ही बाहेर जा, फिरायला जा, बाहेर तुम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळतील, चालता चालता तुम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळतील. आणि बुक्स वाचा किंवा मूवीज बघा. म्हणजे माझ्यासाठी आहे की मी थोडा टाइम ऑफ घेते किंवा बाहेर जाते किंवा मूवीज आणि सिरीज बघणार, कारण तुमचं माइंड पण रिसेट झालं पाहिजे. कारण तुम्ही त्याच थॉट प्रोसेसमध्ये असता, मग ते कुठेतरी थांबलं जातं की येत नाहीये बाहेर क्रिएटिव्हिटी. तर तुमच्या माइंडला थोडं डायव्हर्ट केलं पाहिजे. दॅट इज द मेन पॉइंट. सो यू डू वॉट एव्हर इज राईट फॉर यू, बट माइंड डायव्हर्ट करा. आय थिंक मग होऊनच बाहेर पडाल. बेस्ट ऑप्शन इज नॅप. कारण तुमचं माइंड बंद होतं, चालणारच नाही, तुमचं टोटली शटडाऊन होतं आणि रिफ्रेश होऊन तुम्ही. येस. वाचण्याबद्दल मगाशी म्हणालीस, काय वाचतेस? मला लव्ह स्टोरीज वाचायला जाम आवडतात. म्हणजे माझे डिझाईन बुक्स तर आहेतच, पण अपार्ट फ्रॉम दॅट मला लव्ह स्टोरीज वाचायला खूप आवडतात. मग मी ते वाचते, मग ते पण एक थोडं डायव्हर्जन होऊन जातं. अच्छा. आणि कॉन्टेंट कन्झ्युम म्हणजे काय टाईपचा कॉन्टेंट तुला आवडतो कन्झ्युम करायला?
मला मोस्टली तर माझं डिझायनिंगच आहे, तर मी त्याच प्रकारचं की माझं कलर पॅलेट्सचं काय असू शकतं. मला फॉन्ट्स आवडतात, मग मी त्या गोष्टीचा कॉन्टेंट खूप कन्झ्युम करते. आणि म्हणजे माझी स्टाईल जी नाहीये आणि माझ्या स्टाईलच्या व्यतिरिक्त जे दुसरे करतायत, तर ते मी जास्त बघत असते, कारण त्या ह्याच्यात पण खूप शिकण्यासारखं आहे. कारण देर मस्ट बी समवन हू इज वे गुड ॲट डुईंग व्हॉट दे डू, पण त्यांना तेवढी विजिबिलिटी मिळत नाही कधी कधी. हा खूप प्रकार चालू आहे, म्हणून मी ते खूप असं फॉलो करत असते की त्याच्याने तुम्हाला खूप कलरचा सेन्स आणि एव्हरी लेआउट सेन्स सगळंच मिळून जातं. सो येस, बरोबर, एव्हरी थिंग इज अ लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. आणि डिझाईन बुक्स बद्दल जे म्हणाली, सो ऑडियन्ससाठी आपल्या काही सजेस्ट करू शकशील की अशी पर्टिक्युलर ही बुक्स जर तुम्हाला आपण म्हणूयात ना की डीप थोडासा रिसर्च करायचा असेल तर हे नक्की तुम्ही वाचा, असं काही रेकमेंड करशील? माझ्याकडे 2 बुक्स आहेत, लोगो टाईप अँड सिम्बॉल. तर हे दोन्ही एकाच ह्याचे आहेत, म्हणजे हा आय थिंक सो. पण ते 2 बुक्स मी जास्त फॉलो करते, कारण त्याच्यात रेफरन्सेस जे जुने खूप फेमस लोगोज आहेत किंवा शेप्स आणि हे आहेत ना, ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलंय की त्यांनी काय यूज केलंय, आणि तिथे रेपिटेटिव्ह पण आहेत, पण तुम्हाला कळतं की काय यूज केलंय आणि तेव्हा ते कसं सक्सेसफुल झाले किंवा काय असतं त्याची स्टोरी वगैरे, ते सगळं कळतं. ते लोक शेप्स बद्दल पण चांगल्या प्रकारे सांगतात, कशाला का शेप कुठला शेप यूज केला पाहिजे, आणि लोगो टाईप मध्ये टाईप स्टाईल्स कसे आहेत, काय असणार, मग ते तुमची एक क्युरिओसिटी वाढवतं की जर मी हे यूज केलं तर कसं दिसेल किंवा कसं दिसेल. तर येस, ह्या 2 बुक्स मी सजेस्ट करेन, एक लोगो टाईप आणि एक सिम्बॉल. सो ही दोन्ही बुक्स आपण मेन्शन करूयात आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण, जर ऑडियन्स मध्ये कोणी इंटरेस्टेड असतील ते वाचण्यामध्ये. येस, आणि इफ यू गो ऑन माय इंस्टाग्राम पेज, मी त्याचं PDF पण हे केलंय, तर तुम्ही जस्ट तुम्हाला डिरेक्टली तुमच्या DM मध्ये येतील. देयर आर 2 व्हिडिओज दॅट आय मेड ऑन डिझाईन बुक्स. तर त्याच्यात तुम्हाला 10 ते 15 बुक्सचे PDFs असायच, कारण खूप असतं की बिगनर्सला ते बाय नाही करू शकत, राईट, मग त्यांना सोर्सेस हवे असतात. मग मी विचार केला की अरे हे जर आपल्याकडे आहे तर वाय नॉट लेट्स डू दॅट. सो येस. ओके. आणि मगाशी बोलताना तू म्हणालीस की तुला पहिल्यांदाच लिंक्डइनवर जी तू पोस्ट केलीस आणि तुला 2 क्लायंट्स पण क्रॅक झाले, राईट, तर कसं डील करतेस तू मग क्लायंट्स बरोबर, कारण आता तू फुल टाइम फ्रीलान्सर म्हणून काम करतेस, राईट. सो तसा जॉबचा एक्सपिरियन्स खूप नाही, म्हणजे असं नाही की खूप 10 वर्ष आता काम केलं आणि आता काही करतेस, तर मग इतक्या पटकन आता तू कसं ते क्लायंट डील्स वगैरे क्रॅक करतेस? हो, हे सुद्धा एक चॅलेंज होतं, कारण मी हा विचारच केला नव्हता जॉब सोडताना की आता मला एकटीला, जे जॉबला 10 लोक असतात हर एक कामासाठी, ते आता तुला एकटीला करायचंय. तर ते शिकणं वॉज व्हेरी मच चॅलेंजिंग, पण दॅट वॉज द फन पार्ट. मला जाम आवडलं ते, कारण मी सुद्धा इंटरनॅशनल क्लायंटशी पहिल्यांदा डील करत होती, तर मला बोलायचं कसं काही ते सुद्धा मला, मी कधी कधी गुगल करत होते की ह्या गोष्टीला हे कसं करायचं किंवा काय. तर मग ते एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ दॅट ओनली, की कसं बोलायचं. आणि मी फाउंडर्स असतात किंवा एजन्सी ओनर्स असतात, मी त्यांच्याशी जाऊन बोलायचे की मतलब असं एक क्लायंट आला तर तुम्ही कसं डील कराल, त्याच्यामुळे तुम्ही त्या लोकांकडून सुद्धा शिकता की हे असं बोलू शकता किंवा तुम्ही तुमच्या बाउंड्रीज अशा ठेवल्या पाहिजेत. ते सगळं मला ऍक्च्युली हँडी येतं जेव्हा तुम्ही जाऊन हेल्प घेता, विचारता. हे खूप महत्वाचं असतं, पण आपण विचार करतो की नाही विचारलं पाहिजे किंवा हे, तर काही. पण तू ऍक्च्युअली जायचीच असं? हो, मी बोलायची की डम वाटेल क्वेश्चन, पण तुम्ही सांगा मला, कारण मला बेस पासून जाणून घ्यायचं. असं समजा की मला काहीच येत नाही, मग तुम्ही मला एका छोट्या मुलाला किंवा टीनेज मुलीला समजवताय असं मला समजवा. मग ते त्या हिशोबाने मला सुद्धा बरं पडायचं की कसं आहे. सो त्या हिशोबाने मी स्वतःला मग थोडं ग्रो करत गेले. मस्त. आणि मग असे बरेच प्रोजेक्ट पण तू केले असतील आता तर, राईट. सो असा कोणता प्रोजेक्ट आहे जो तुला असा पर्सनली खूप कनेक्ट झालाय? म्हणजे खरं तर आपली कामं सगळीच आवडत असतात आपल्याला, पण हो, मला इंडियन ब्रँड्स, जर मला इंडियन डिझाईन्स ब्रँड्समध्ये वापरायचे असतील ना, तर मला त्या प्रकारचे प्रोजेक्ट्स खूप आवडतात, कारण आपले ट्रकस्टाईल डिझाईन आणि हे सगळं मला जाम आवडतं. तर मी बघत असते की अशा प्रकारचे क्लायंट्स मला जास्त मिळतील. आतापर्यंत एवढे नाही आहेत, पण जेवढे पण मिळालेत मी मजा करूनच माझी प्रोसेस हे करते, पार पाडते. एखादा प्रोजेक्ट सांग ना मला असा कोणता.
सो असं तर मला ना पाऊच पॅकेजिंगचे खूप येतात इंडियन क्लायंट्सकडनं मोस्टली. तर तसं सप्लिमेंट्स किंवा इन्स्टंट मील्स असतात त्याच्यावर मी काम केलंय. आणि आता मी ते डेली प्रोटीन पावडर्स असतात ना ते आहेत, ते त्या प्रकारचे प्रोजेक्ट्स करायला मला जाम. कारण मला एक मिळाला ना तर त्याच्यानंतर मला सतत त्या पाऊच डिझाईन्सच मिळत गेले, तर मला ते करायला मजा येत होती जाम. सो त्या प्रकारचे प्रोजेक्ट्स मला आवडतात. कारण त्याच्यात आय थिंक तुम्हाला व्हिज्युअली खूप स्कोप मिळतो. काही गोष्टी डिझायनिंग, लेआउटिंग, एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टींचा. आणि पॅकेजिंग मध्ये काम करण्याचं अजून एक असं असतं ना की आपण ते लाईव्ह त्याचे रिझल्ट दिसतात आपल्याला, वर्षभराने ते येतं आपल्या हातात प्रॉडक्ट. ऍक्च्युली ती ऍक्च्युली वेगळी फिलिंग आहे. ती मॅचच नाही करू शकत. आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दॅट आय एन्जॉय. मग असं कधी झालंय तुझं कुठे सुपर मार्केटमध्ये वगैरे, अरे हे मी डिझाईन केलंय, किंवा कोणी फ्रेंड्स फॅमिली बरोबर असं? हा, म्हणजे मी माझ्या कझिन्स किंवा ह्यांच्यासाठी पण डिझाईन्स केले आहेत ना, तर तेव्हा मी असं टाकलं होतं रॅन्डमली फोटो, तर मला असं डीएम झालेली, अरे आमच्याकडे हेच आहे. आणि तेव्हा मला बरं वाटायचं की ओ म्हणजे आहे, आपले डिझाईन्स जात आहेत. हो, मस्तच. सो ती तुझी सगळी जर जर्नी आपण बघितली तर म्हणजे एक एक स्टेप पार करत करत आता तू सेटल झालीस, म्हणजे जे करती आहेस, क्लायंट्स मिळत आहेत तुला, त्यांच्याशी डील करायला जमलं आहे. असं एक कायम प्रश्न असतो ना की व्हॉट नेक्स्ट. तर आता म्हणजे काही असा तुझा काही स्वतःचा ब्रँड सुरू करावा किंवा एखादं स्टुडिओ मे बी असं काही आहे? असं मला आधी होत होतं की मे बी थोड्या वर्षांनी मी करेन किंवा, आणि जर माझं जसं हे वाढत गेलं की वर्क वाढत गेलं, मला सगळे विचारत गेले की आता मे बी तुला एवढं वर्क येतंय तर तू सुरू केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी ते पण वेगळं आहे काय, तुम्ही जस्ट असं उठून नाही चालू करू शकत कधी. खूप प्लॅनिंग आणि ह्याच्याने करावं लागतं असं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही कोणालाही अंडर घेता काम करायला, इंटर्न घेता किंवा कोणीही घेता तुमच्यासोबत, तेव्हा यू नीड टू सी दॅट हाऊ मच नॉलेज दे हॅव, अँड अदरवाइज डू यू हॅव टू ट्रेन देम ऑर नॉट. सो आय डोंट थिंक आता मी त्या स्टेजला आहे की मी कोणालाही ट्रेन करू शकते. ओके. कारण आय थिंक आय नीड टू डू मोर इन दिस पार्ट. सो आता तरी नाहीये, पण मे बी नंतर असू शकतं. हू नोज. मला ना सुरभी तुझ्यातली क्लॅरिटी खूप आवडली की म्हणजे तुला माहितीये मला हे करायचंय, हे नाही करायचंय, आणि आपण म्हणू ना एक टार्गेट्स आहेत मे बी अजून 2 वर्षांनी मी हे करेन, तोपर्यंत माझी ही जी जर्नी आहे. आणि ते सगळं तू खूप एन्जॉय करतीस, म्हणजे ते तुझ्या बॉडी लँग्वेज मधनं दिसतंय, तू जेव्हा तुझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलतीयस, डिझाईन बद्दल बोलतीयस, सो ते ऍक्च्युली जाणवतंय म्हणजे की यू लव्ह डिझाईन. आय लव्ह इट. येस. सो तो जो तू डिसिजन घेतला होतास 12वी नंतर डिझाईन करण्याचा, सो मला वाटतं तो खूप असा योग्य आहे तो आता. हो, योग्य. आणि मेन म्हणजे मला असं जेव्हा मी जॉब करत होती ना, तेव्हा मला वाटलेलं की मला नाही वाटत मी हे कंटिन्यू करू शकेन. मे बी थोडं आपलं स्वतःचं काही केलं ना साईडला तर लेट्स सी, म्हणून मी ते आर्ट आणि क्राफ्ट सुरू केलं होतं. माझा अकाउंट आधी जो होता त्याच्यात मी सगळं आर्ट अँड क्राफ्टचं किंवा छोटं छोटं जे मला आवडायचं ते, म्हणजे हे इन्स्टा पेजचं सांगतेस? हो, इन्स्टाचं. तो खूप 2018 मध्ये चालू केला होता मी पेज, पण तो असं ऑन अँड ऑफ होतं कारण मी कॉलेजमध्ये होती आणि एव्हरीथिंग, तर मला एवढं नाही जमायचं करायला. पण नंतर मी म्हटलं की ठीक आहे. आय थिंक क्विटिंग माय जॉब वॉज अ व्हेरी करेजियस डिसिजन दॅट आय टूक, की बघूया काय होतं. आणि ते जे बघूया काय होतं हे पण खूप रॅन्डम होतं, की नाही, माझं हे होतं की नाही झालं फ्रीलान्सिंग वर्क, 1 वर्ष देऊया, नाही झालं तर आपण परत जॉब करूया. पण लकीली ते मी कंटिन्यू ठेवलंय आणि मला कंटिन्यूच ठेवायला आवडेल. हो, तो येस, दॅट इज द. पण त्या माइंडसेटनी तू केलंस म्हणजे की मे बी नाही झालं तर मी परत करेन, परत जॉब. हा, म्हणजे जर लेट्स गो टू ऑप्शन ए अगेन. राईट. सो रेडी होतीस त्याच्यासाठी? हो, रेडी जे होईल समोर त्याला मी करेन. हो, लेट्स गो बॅक. काही ना काहीतरी करायचंच आहे, तो लेट्स गो बॅक अँड डू द जॉब ओनली. लेट्स गो बॅक इन द फील्ड. अच्छा. एकट्याने इंडिपेंडेंटली नको करूया. जर नाही जमलं तर, पण काही मी जमूनच घेतेय. म्हणजे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही एकटे करता गोष्टी, तेव्हा खूप काही गोष्टी कळतं की ओ हे
स्वतःहून करायचंय, हे करायला लागणार, हम्म. क्लायंटशी पण तुम्हीच बोला, बरोबर सोशल मीडिया तुम्ही हँडल करा, व्हिडिओ एडिटिंग तुम्ही करा, Yes. डिझायनिंग पण तुम्हीच हो. करा, क्लोजिंग पण तुम्हीच करा, हे सगळ्या Yes, yes. फॅक्टर्स येतात. आणि हे सगळं झालं परत फक्त सोशल मीडियासाठी. परत तुझे ब्रँडची कामं चालली ती वेगळीच परत. हो, म्हणजे ती वेगळी. हो, right. आणि मी असंच सुरू केलं होतं सोशल हम्म. मीडियावर, ते डिझाईन चॅलेंज करतात ना, हा, हा. ते मी ऍक्च्युली सुरू केलं होतं की आपण 100 दिवस डिझाईन चॅलेंज, पण अच्छा. ते एव्हरी डे जसं माझ्या पेसने हा, होईल तसं, हा. कारण मी क्लायंट्स हँडल हम्म. करत ते करणार होते. बरोबर. पण नंतर मला विचार आला की 100 दिवस जरा जास्तच बोलून गेले मी, हा. कारण हे पॉसिबल नाहीये. ओके. तर मी म्हटलं आपण ते 30 दिवसावर आणूया. तर मी ते चालू केलं होतं मागच्या मे मध्ये 2024च्या. अच्छा. आणि ते आता जाऊन कुठे मी ते 30 दिवस कम्प्लीट Complete केलेत, केलेत. कारण हो. मला जेव्हा मी ते करत गेले ना हा, ऍक्च्युली, हा. तेव्हा तुम्ही तुमचे स्किल्स आणि सॉफ्टवेअरचे हम्म, स्किल्स वगैरे ब्रश करत असता, बरोबर तुम्ही आहे, डेव्हलप बरोबर. करत असता, ग्रो हम्म, करत असता. हम्म. तर त्याच्यात तुम्ही तुमचे स्किल्स, ब्रँडिंग, आणि मी मला जे आवडत होतं मी ते पोस्ट करत होती. मला पॅकेजिंग आवडत होतं, मी ते पोस्ट करत होती. लोगो डिझायनिंग आवडत होतं, मी त्याचे प्रोजेक्ट पोस्ट करत होते. मग ते जसे पुढे पुढे जात गेले, मला ग्रोथ मिळाली, तसे मला त्या हिशोबाने क्लायंट्स येत गेले. मग तेव्हा मी हे केलं की आता मी फक्त पॅकेजिंग आणि ब्रँडिंग मध्येच अच्छा सगळं हे करेन. हो, ओके. कारण त्या हिशोबाने जात गेला. ओके. कारण Yes. पॅकेजिंग खरं तर ही डिझायनिंग मधले खूप एक्सपिरियन्स आल्यानंतरची एक स्टेज असते ना, म्हणजे पॅकेजिंग डिझायनर्स आर एक्सपिरियन्स्ड वन. सो सुरुवात आधी बेसिक सेम की लोगो, मग काहीतरी क्रिएट, सोशल मीडियासाठी काम केलं, क्रिएटिव्ह पोस्ट वगैरे बनवणं, आणि मग ते हळूहळू एक्सपिरियन्स घेऊन आपण पॅकेजिंग पर्यंत जातो. सो पण तू आता सगळं असं एकाच वेळी हँडल करतेस. म्हटलं जे येईल ते करत जाऊया, ज्याच्यात आपला एक्सपर्टीज वाढत जाईल, आपण ते पुढे नेऊया करून. पण मग त्यातल्याही पर्टिक्युलर कोणत्या कॅटेगरीत असं जास्त मजा येते काम करताना? मला फूड प्रॉडक्ट्स वरती जास्त, FMCG प्रॉडक्ट्स, फूड मेनली, त्याच्यावरती मला जास्त मजा येते, कारण त्याच्यात खूप व्हरायटी, तुम्ही कलर्स सोबत खूप खेळू शकता, तुम्हाला खूप स्कोप असतो डिझायनिंगचा. सो आय लाईक दॅट मोर. ओके. येस. आणि डिझायनिंग मधले एस्पेक्ट म्हणजे लोगोज बनवणं किंवा मग पॅकेजिंग किंवा ब्रँडिंग, असं ह्यातलं काय आवडतं जास्त सगळ्यात? आय विल से पॅकेजिंग मध्ये, बिकॉज आता मी ते जरा जास्त पुढे हे करतेय. ब्रँडिंग इज गुड ओनली, नो, ब्रँडिंगचं पण एक ऍस्पेक्ट आहे, पॅकेजिंग दॅट कम्स अंडर इट ओनली, बट पॅकेजिंग इज मोर. आय थिंक माझं खूप काय लळा आहे असं म्हणू शकतो आपण पॅकेजिंगशी. मला जाम आवडतात, कारण तुम्ही प्रोटोटाईप घरी बनवून बघता, छोटेसे सॅम्पल्स वगैरे बनवताना, तेव्हा तुम्हाला कळते की ओ, हे रिअल मध्ये एवढं सुंदर दिसणार आहे, आणि तुम्हाला माहितीये की तुमचं काम बाहेर कुठेतरी असणार आहे, लोक वापरणार आहेत, ते डिझाईन बघणार आहेत. सो दॅट्स हाऊ आय थिंक. येस. आणि करून बघतेस मग सगळे ते लेआउट्स, कटआउट्स, त्यांच्या प्रिंट्स वगैरे काढून? हो, ते कलर करेक्शन आणि चेकिंग साठी करावेच लागतं. सो कारण मग जेव्हा जर मी इथे काम करते आणि फॉर एक्झाम्पल हरियाणा किंवा बँगलोरमध्ये कोणी आहे, तर त्यांना प्रिंट करायचं आहे, पण ते मला नाही कळणार ना की कसं आहे, मी तरी ते सॅम्पलच करणार. बरोबर. तर मग मला त्यासाठी आधी बघावं लागतं की कसं आहे, कारण तुम्ही डिजिटली बघता आणि प्रॉडक्ट जेव्हा येतं ना ऍक्च्युअली, तेव्हा थोडा तरी फरक असतोच. बरोबर आहे. ते असं डिट्टो तशाच असं नसणारच आहे. प्रिंटिंग मध्ये थोडे 19-20 होई जात आहे. येस. तर मग ते बघण्यासाठी कलर कुठला छान दिसतोय, डल दिसतोय की फ्रेश दिसतो, हे सगळं बघण्यासाठी करावं लागतं. येस. ते फक्त मी बिहाइंड द सीन्स वगैरे टाकत नाही, पण आय थिंक आता मला सुरुवात केली पाहिजे, टाकले पाहिजे. कारण म्हणजे तुझं पेज बघून अगेन मला पण, माझ्यासाठी पण असंच इम्प्रेशन होतं की सुरभी इज मोर इनटू टायपोग्राफी. पण आता बोलताना असं वाटतं की नाही, तुला जास्त पॅकेजिंग मध्ये आहे, किंवा तू लोगोज वगैरे पण खूप सारे केलेले आहेस, पण आता तरी ते थोडंसं टायपोग्राफीकडे जास्त जातं. मे बी करशीलच तू पॅकेजिंगचा पार्ट पण एक्सप्लोर टाकशील इन्स्टावर वगैरे. पण अगेन थोडंसं जर टायपोग्राफी बद्दल अजून बोलायचं असेल तर कशी तुला म्हणजे का टायपोग्राफीच करावी वाटली ह्या पेजसाठी वगैरे, त्या पण थोड्याशा गोष्टी आम्हाला सांगशील? ओके. सो माझं असं होतं की फक्त डिझाईन आणि मी रिसोर्सेस वगैरे पण टाकायची, त्यामुळे म्हटलं की त्या हिशोबाने जर माझा एवढा इंटरेस्ट आहे टायपोग्राफीमध्ये, तर आपण त्या किंवा फॉन्ट्समध्ये किंवा कशाबद्दलही, तर आपण त्या हिशोबाच्या गोष्टी सुद्धा सुरुवात करूया टाकायला. बिकॉज आधी असं होतं की फक्त डिझायनिंग टाकायचं, मग मी निश डाऊन केला की आपण रिसोर्सेस पण देऊया, डिझायनिंगचं पण देऊया, आणि टायपोग्राफी, असे 3 गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्या
रेंजच्या बाहेर आपण मे बी नको जाऊया, नंतर बघूया थोडंसं अजून हे 3 कसे यूज होतात किंवा माझा अकाउंट कसा पुढे जातोय हे आपण ट्राय करूया. जर नाही जमलं तर आपण कुठल्या तरी एक कट डाऊन करूया किंवा नवीन काहीतरी ऍड करू, असं होतं. टायपोग्राफीला घेऊन लाईक आय सेड आय हॅड दॅट कॉलेज डेज पासून ते ह्याच्यात मेजर टायपोग्राफीमध्ये घेतलं होतं, मग त्या हिशोबाने मला आवड येत गेली. पण म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये टायपोग्राफीचा स्पेशल प्रोजेक्ट होता, आपण डिस्कस करताना तू मला म्हणाली. तर आम्हाला पहिले 3 वर्ष तुम्ही सगळं करा, एव्हरीथिंग, फोटोग्राफी पण शिका, एव्हरीथिंग. 4th इयरला तुम्ही स्पेशलायझेशन चूज करा. तर मी तेव्हा टायपोग्राफी चूज केलं होतं. हो, आणि त्याच्यात तुम्ही लँग्वेजेस बद्दल पण शिकता आणि तुम्ही एक स्वतःचा फॉन्ट रेडी करायचा असतो, ते पण केलं होतं. हो, पण तो तमिळमध्ये होता तेव्हा. पण म्हणजे तू ऍक्च्युअल फॉन्ट केलेला आहे? हो, रेडी केला आहे, म्हणजे अवेलेबल आहे असं यूज करण्यासाठी? पब्लिश केलायस? पब्लिश नाही केला. पब्लिश केला तर यूज पण होऊ शकतो, पण नाही, तेव्हा आम्ही स्टुडंट्स म्हणून केलं होतं ना, आम्ही करू शकलो असतो, पण तेव्हा एवढं आम्हाला नॉलेज नव्हतं की कसं करायचं, काय करायचं, पण कसं बनवायचं ह्याचं नॉलेज होतं, पण बाकी जे टेक्निकल गोष्टी असतात त्याचं नॉलेज नव्हतं. तर आम्ही पब्लिश नव्हतं केलं कोणी. हो, आणि पण तो कसा केला? म्हणजे मी पण खूप क्युरियस आहे ते ऐकण्यामध्ये की तमिळ त्यात तू म्हणालीस. हो, आम्हाला ऍक्च्युली काय दिलं होतं, आम्हाला असं बोलमध्ये चिट्स दिले होते आणि स्क्रिप्ट असतात ना वेगवेगळे, तर तसे 9 स्क्रिप्ट होते. तर तुम्ही चूज जी येईल ना ती करायची. मला तमिळ आली, तर मग मी ती वाली त्याच्यात. मग तुम्ही त्यांचे रेफरन्सेस बघता, तुम्ही लेटर फॉर्म्स कसा असतो त्यांचं, आ ई हे सगळं तुम्हाला शिकावे लागते. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे तेवढा पुरता थोडीशी शिकली असेल, शिकली होती, 12 खडी शिकली होती, पण लेटर्स कसे फॉर्म करतात, मग तुम्ही एक एक लेटर तुम्ही क्रिएट करायचं, स्क्रिबल करायचे आणि तुम्ही स्केचिंग करायचे, बाकी सगळं एक एक लेटर, आणि त्याचे खूप व्हर्जन्स बनवायचे की कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये. हे तसे आम्ही 50-60 व्हर्जन्स बनवले असतील, मग त्याच्यामधनं ते 10 सिलेक्ट होणार, त्याच्यामधनं मग 1 सिलेक्ट होणार, असं होतं. ते स्टेजेसमध्ये जायला लागायचं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती पूर्ण एक जो स्टाईल सिलेक्ट होणार त्याच्यात पूर्ण 12 खडी तुम्ही डिझाईन करायची. हो, आणि मग नंतर तुम्ही वर्ड्स एक एक बाजूला ठेवून वर्ड्स क्रिएट करायचे, तसं एक एक बाजूला ठेवून तुम्ही पूर्ण पॅराग्राफ क्रिएट करायचा, लेआउट्स क्रिएट करायचे. हे सगळं मी बिहान्सवर माझ्या टाकलेलं आहे, सो तुम्ही जाऊन बघू शकता. तर ते सगळं कसं करायचं हे सगळं. मग तुम्ही, आम्हाला हे होतं की तुम्ही कॅडबरीची पॅकेजिंग बनवा, पण तमिळ लँग्वेज, जी तुमची लँग्वेज आहे ना त्या लेआउटिंग मध्ये. मग त्या हिशोबाने आम्ही त्या कॅडबरीचे पॅकेजिंग बनवले होते. हो, म्हणजे ते रिजनल ह्याच्यामधलं, रिजनल पॅकेजिंग बनवायचे. मग ते पण असं तुम्ही प्रोजेक्ट म्हणून बनवायचं, पण असं कधी थीम वगैरे आला तर तुम्ही रेडी असाल की काही रिजनल थीम आली तुम्हाला, पुढे जाऊन तुम्ही काम करताय, तर यू नो की कसं माइंड प्रोसेस झालं पाहिजे आणि डिझायनिंग थिंकिंग कशी असली पाहिजे. बरोबर. येस, नाईस. तू आता जे तमिळ त्या फॉन्ट बद्दल सांगितलं ना, तर मला फक्त असं झालं की तुम्ही तो कॉलेज प्रोजेक्ट म्हणून केलात, राईट, आणि गायडन्स असेल थोडा तुमच्या टीचर्सचा वगैरे, पण आता ज्या मुलांना टायपोग्राफी किंवा ओव्हरऑलच डिझायनिंग मध्ये थोडं काही करायचं आहे, तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी कसं मग केलं पाहिजे, असं जर काही एखादी क्रिएटिव्ह आयडियाज त्यांना करायच्या असतील तर काय त्यांनी प्रोसेस त्यांची काय असली पाहिजे, किंवा टायपोग्राफीच्या किंवा एनी डिझाईन बेसिकली? आय फील की तुम्ही ना प्रॅक्टिस पासून, म्हणजे तुम्ही स्वतःला चॅलेंजेस द्या, जसं मी केलं की डिझाईन चॅलेंज आहे, की ही ब्रीफ आहे की तुम्हाला ज्या निशमध्ये घुसायचं आहे ना, ज्या निशमध्ये तुम्हाला कामं करायची आहेत, ब्रँडिंग झालं, पॅकेजिंग झालं, सोशल मीडिया झाला, जे पण आहे, मग त्या हिशोबाने तुम्ही स्वतःचे ब्रीफ रेडी करा. किंवा आता तर चॅट जीपीटी वगैरे पण आहे, तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला ब्रीफ दे, पण तुम्ही बनवता कसं हे सोडली तुमच्यावर आहे. तुमची प्रॅक्टिस आणि ह्याचे स्किल्स, सॉफ्टवेअर स्किल्स किती चांगले आहेत हे सगळं तुम्ही त्या हिशोबानेच कळता. आता इवन वेन इन युअर लास्ट पॉडकास्ट द HR ती कसं म्हणाले होते की ते लोक टास्क देतात
त्या हिशोबाने त्या लोकांना कळतं की हम्म. ह्यांचे स्किल्स किती छान आहेत आणि हे सगळं. तर हम्म. सेम काइंड तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता. तुम्ही त्या हिशोबाने तुमचा पोर्टफोलिओ पण बिल्ड होतं. जर तुम्हाला ते छान वाटलंय तुम्ही Right. पोर्टफोलिओमध्ये टाकू शकता. हो. आणि मी हे न्यू बिगनरला नेहमी सांगेन की हम्म. आत्तापासून पोर्टफोलिओ बिल्ड करायला सुरुवात करा. Yes. नंतर खूप उपयोगी पडतं. खूप म्हणजे खूपच. ठीक आहे, आधी तुमचं काम थोडं कमी चांगलं असेल, पण नंतर ते तुम्ही करत गेलात तर छानच होणार. तुम्ही पण एक्सप्लोरच करताय. पण स्टार्टपासून सुरुवात करा कुठेतरी. आधीचे 2-3 प्रोजेक्ट खराब जातील, पण थोडं बेटर होत जाणार नंतर. सो नंतर तर तुम्ही काढूही शकता. Yes. खूप छान व्हायला लागले Right. तुम्ही काढू शकता. मी 2 वर्ष फक्त शिकेन आणि मग पोर्टफोलिओवर काम करायला लागेन असा नाही. ऍटिट्यूड नको आहे म्हणजे. आणि आता सगळ्या डिझायनर्सचं तेच असतं की काम करू की पोर्टफोलिओ बनवू, पण आय थिंक सोबत केलं पाहिजे. कामच असं करा की ते ऍड करू पण शकाल तुम्ही. हो, एक्झॅक्टली. की तुम्ही अशा हिशोबानेच, मी तर माइंडसेट असा ठेवा की मला हे माझ्या पोर्टफोलिओमध्ये टाकायचं आणि हा प्रोजेक्ट बघून मला अजून 5 क्लायंट आले पाहिजेत किंवा 5 प्रोजेक्ट्स आले पाहिजेत. त्या हिशोबाने जर तुम्ही केलं ना, मग तुम्ही त्याच्यात मन लावून काम करता. खूप जास्त मन लावून काम करता आणि तुम्हाला हवं तसं सॅटिस्फॅक्शन पण तुम्हाला मिळतं की खूप सुंदर झालाय प्रोजेक्ट. आय थिंक येतील असं. पण पोर्टफोलिओ कसा, म्हणजे एक वर्सटाईल पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे अकॉर्डिंग टू यू? वर्सटाईल पोर्टफोलिओ अटेन्शन ग्रॅबिंग असला पाहिजे. की जर एक फॉर एक्झाम्पल यू वॉन्ट टू डू अ प्रॉडक्ट, की तुम्हाला शॅम्पू प्रॉडक्ट हवा असेल, तर तुम्ही विचार कराल की चला मी जाऊन डिझायनर ग्राफिक डिझायनिंग बघते, पण तुम्ही हेच विचार कराल ना की हिने केलाय की नाही तो प्रोजेक्ट. सो आता ते डिफिकल्ट आहे की सगळ्यांकडे सगळेच नसणार हे, पण तुम्हाला त्यांची स्टाईल आणि हे आवडलं पाहिजे की ओ मे बी मला आहे ना हिच्या स्टाईलमध्ये करून हवंय, हिला मी सांगितलं तर समजेल. तर तो जो ट्रस्ट आणायला लागतो ना, ते तुम्ही तुमच्या कामातनंच आणू शकता. तर ट्राय डुईंग मल्टिपल कॅटेगरीज मधले प्रोजेक्ट्स. लाईक जस्ट डोंट स्टिक टू व्हॉट यू लाईक, डू एव्हरीथिंग. ओके. म्हणजे मी आता म्हणते की मला फूडचं आवडतं, पण असं नाही की मी फक्त फूडचेच करते. मी सगळ्या प्रकारचे करते. येस. पण मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, कन्सिडर करून डिझायनिंग मध्ये येत आहेत मुलं, राईट? पण एक प्रश्न कायम सगळ्यांचा असा असतो की हाऊ मच आय एम गोइंग टू अर्न. तर काय म्हणजे आहे का या इंडस्ट्रीमध्ये काही फ्युचर? आणि तर असा एक कॉमन डाऊट असतो, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? कसं स्टार्टला मी म्हणेन की सुरुवातीलाच असं एक्सपेक्ट नका करू की खूपच हे म्हणजे अर्निंग खूपच होईल किंवा मी सुद्धा स्टार्ट केलं होतं माझी इंटर्नशिपमध्ये. माय फर्स्ट इंटर्नशिप वॉज 5,000 रुपीज पर मंथ. आणि तिथे मला 14 तास 16 तास असं काम करावं लागायचं. सो तेव्हा तर कोविड चालू होता. सो यू कॅन इमॅजिन द सिच्युएशन ऑल्सो. ते जॉब्स मिळत होते हेच खूप मोठी गोष्ट होती. मग नंतर स्विच केला तर फर्स्ट म्हणजे तुम्हाला 20,000 ते 25,000 असं तेव्हा मला मिळत होते फर्स्ट जॉबचे. आणि मग मी अपग्रेड करत गेली. आता तुमचा पोर्टफोलिओ किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही किती फास्ट आणि स्पीडमध्ये काम करू शकता, हे सगळं खूप महत्वाचं असतं. मी ऍड एजन्सीज मध्ये पण काम केलंय, मी डिजिटल मार्केटिंग मध्ये पण काम केलंय आणि मी कमर्शियल डिझायनिंग फर्म मध्ये पण काम केलंय. मग ह्या तिन्ही गोष्टींचा वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो. एका ठिकाणी खूप फास्ट पेस काम असतं, एका ठिकाणी खूप क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट वालं काम असतं, आणि एका ठिकाणी निवांत म्हणजे तुम्हाला वेळ मिळतो पण तेवढा स्पेस असतो विचार करायला. जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये असता तुम्ही फास्ट पेस काम मध्ये असता. मग त्या वेगळ्या 3 गोष्टी आहेत. तुम्हाला विचार करावा लागतो की कसं तुम्हाला पुढे जायचं. त्या हिशोबाने तुमचे अर्निंग्स पण वाढत जातात. तुम्ही जेवढं तुम्ही पॅशनेट असाल आय फील, आणि जेवढं तुमचं पोर्टफोलिओ बेटर असेल, जेवढे तुमचे स्किल्स एकदम तगडे असले पाहिजेत, शो केले पाहिजे, आणि आय फील दॅट इज हाऊ यू गो फॉरवर्ड. आणि असं नाहीये की तुमचं स्टॅग्नंट होऊन जातं. तुम्ही you can earn more than 1 lakh also. You can earn how much ever you want. It's totally on how you pursue it. Yes, definitely. So successful designing career होऊच शकतं ह्या सगळ्या नक्की. जर फ्रीलान्सिंग मध्ये जर तुम्ही करू शकता, जर मला आहे तेवढा कॉन्फिडन्स की ओके मी आता या स्टेजला आहे की मी करू शकते, की मी एवढे चार्ज करू शकते किंवा मी एवढे हे करू शकते, कारण मला माहितीये मी तेवढी व्हॅल्यू प्रोव्हाइड करेन. जेवढेही ते पैसे देत आहेत त्या हिशोबाने मी तेवढं देणार आहे त्यांना, त्यांचं आउटकम येणार आहे आणि एव्हरीथिंग. सो येस, यू कॅन चार्ज. आणि येस, मला वाटतं आणि शिकण्याची तयारी पण असली पाहिजे. हो, खूप. आणि सतत शिकत राहावं असं वाटतं. आता मला आत्ताही वाटतं की मला
सॉफ्टवेअर्स पूर्ण नाही येत, कारण ते नेहमी अपग्रेड होत असतात. तुम्हाला नवीन रोज नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळतंच. ते एक सॉफ्टवेअर शिकायला खूप वर्ष जातात आणि जे म्हणतात ना की येतं आम्हाला आणि हे ते लोक पण शिकतच असतात. म्हणजे सॉफ्टवेअरच्या बाबतीत पण आहे की एक झालं की दुसरं असतंच, पण स्किल सेटच्या बाबतीत पण ही गोष्ट आहे. हो, आणि तुझ्या बाबतीत मला असं वाटलं की आता तू डिझायनर म्हणून सेट आहेस, राईट? सो मग असं पुढे तू काही विचार केलायस का, मग मी आता थोडं मोशन ग्राफिक सारखं एखादं फील्ड एक्सप्लोर करेन किंवा त्याच्यात काहीतरी पुढे शिकेन? सो क्लायंटसाठी जर एक प्रोजेक्ट कुणाला जर मला द्यायचा असेल तर मी सेम की कम्प्लीट एक पॅकेज मी त्यांना प्रोव्हाइड करू शकेन. मग ह्या बाबतीत मला असं बोलावं वाटतं, कारण आता इंडियामध्ये कसं आहे ना की ते लिहितात जॉब डिस्क्रिप्शन मध्ये की ग्राफिक डिझायनरच्या खाली त्यांना सगळं हवं असतं. व्हिडिओ एडिटर, आफ्टर इफेक्ट्स, इन डिझाईन, XD, एव्हरीथिंग. मतलब तुम्हाला UI UX पण तुम्हाला आलं पाहिजे असं ते एक्सपेक्ट करतात. पण तसं केस नाहीये. जर मी माझं निश डाऊन केलंय तर मी त्या लोकांना, माझ्याकडे जर क्लायंट आला की मला आफ्टर इफेक्ट्स किंवा व्हिडिओ एडिटिंग हवंय, तर मी सांगणार की ओके मी देते, पण मी एका कोणाला तरी प्रोव्हाइड करेन. मी स्वतः नाही करणार, मी ह्या 2 गोष्टी करते, पण आय विल नॉट लेट यू गो एम्प्टी हँडेड. मी कोणाला तरी तुम्हाला सजेस्ट करेन. दॅट इज व्हॉट आय से. अँड दॅट्स हाऊ बेसिकली मी माझे कनेक्शन्स बनवून ठेवलेत, सो आय कॅन फॉरवर्ड देम. मग त्या हिशोबाने माझ्या फ्रेंड्सना पण किंवा जे पण आहेत त्यांनाही काम मिळतं आणि त्या लोकांनाही दुसऱ्या कोणीकडे जायला नाही लागणार. किंवा वाईस वर्सा, त्यांनाही कुठले डिझायनिंग प्रोजेक्ट आले तर ते मे बी तुझ्याकडे येऊ शकतात. तुम्ही ते लोक म्हणाले मला व्हिडिओ एडिटर हवाय किंवा CGI आर्टिस्ट हवाय, तर तुम्ही 2 किंवा 3 लोकांचं नाव द्या. ते लोक त्यांच्याशी बोलतील, त्यांचं तुम्ही तुमचं बघून घ्या. झालं. माझं काम होतं कनेक्ट करणं. तुम्हाला कोणीतरी माझ्याकडे पाठवलं असणार की ओके ही आहे, हिला विचार करून. पण आय कांट बी लाईक की आय डोंट नो. आय शुड ऑलवेज हॅव द इन्फॉर्मेशन हँडी की कोणीतरी आहे, कोणीतरी करून देईलच. तर मी असे सगळ्यांना विचारत बसते. माझे फ्रेंड्स पण आहेत, कारण मी गर्ल्स कॉलेजमध्ये होती, तर माझे फ्रेंड्स पण सगळे वेगवेगळ्या, कोणी असं UI UX करताय किंवा कोणी दुसरं काय करताय, तर मला तसे आले तर मी बोलते की ओके मग मला प्रोजेक्ट आला तर मी तुला फॉरवर्ड करेन, किंवा आपण दोघे एकत्र मिळून करू, ब्रँडिंग आणि UI UX एकत्र देऊ असं. सो दॅट्स हाऊ आय ट्राय टू कीप कोलॅबरेटिव्हली तुम्ही ते कोलॅबोरेशन पण होऊन जातं आणि कस्टमर विल बी हॅव्हिंग दॅट ट्रस्ट की ओके ही करेल, ही करून देईल असं. येस, मला वाटतं ते स्पष्ट बोलणं पण खूप महत्वाचं आहे, कारण असं नाही की ते बोलणार मग मी तिला जाऊन सांगणार, मग तिचं परत पाठवणार, मग ते त्यापेक्षा तुम्ही दोघं बोला. येस, सिम्पल. आय लेट मी स्टिक टू माय ब्रँडिंग. स्किल सेट वाढवणं म्हणलं तर शिकण्यासाठी शिकेन, पण आय डोंट थिंक शिकण्यासाठी मी आफ्टर इफेक्ट शिकेन. आय हॅव इंटरेस्ट इन दॅट, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आय डोंट थिंक आय विल अप्लाय इट इन माय क्लायंट सर्व्हिसेस ऑर व्हॉट एव्हर. क्लायंट प्रोजेक्ट्स, कारण आय वॉन्ट टू स्टिक टू दिस ओनली. येस, मी तुला मगाशी म्हटलं तसं तुझ्यातली क्लॅरिटी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि क्लायंट्सच्या बाबतीत ना डेडलाईन्स पण असतात, कारण सेम आपण उगाच ते अंगावर काम घेण्यात अर्थ नाही की हा ठीक आहे मी देते 1 दिवसात 2 दिवसात करून, पण तसं ते ऍक्च्युली होत नाही आणि खूप जबाबदाऱ्या घेऊन करण्यापेक्षा. सो त्या डेडलाईन्स आणि हे कसं करतेस मॅनेज मग तू? ते ऍक्च्युली हे पण मी शिकत आले, कारण आधी खूप तुम्हाला तोंडावरती पडायला लागतं, कारण तुम्ही बोलताय आणि मग नाही होऊ शकत, मग ते तुमचंच नाव खराब होतं. आणि मी एक गोष्ट महत्वाची आय फील की तुमचं नेम कुठेही टार्निश नाही झालं पाहिजे, की लोक माझ्याकडे येतात ते पेडामकर सुरभी डिझाईन्स बघून, दे विल कम अँड से की ओ मला हिच्याकडे हे करायचंय. सो आय डोंट वॉन्ट की ते नेम खराब झालं पाहिजे. सो आय गिव्ह बफर टाइमच्या हिशोबाने की एवढा वेळ लागणार प्रोजेक्ट पूर्ण व्हायला. सोली डिपेंडेंट ऑन द क्लायंट अँड डिझायनर इंटरॅक्शन. किती वेळ तुम्ही घेताय इंटरॅक्ट करायला, मी किती रिवर्ट करायला. वर खाली होणार, मी आधीच सांगते वर खाली होणार आहे. बरोबर. सो यू कांट कम अँड ते असं कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही लिहून द्यायचं. हो. येस, सो दॅट्स हाऊ आय बेसिक लाईक यू सेड, क्लॅरिटी असली ना तर खूप बरं पडतं. बरोबर आहे. येस, मस्त. सुरभी, आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. आपण ऑलमोस्ट शेवटाकडेच आलेलो आहोत. तर तू म्हणजे बोर झाल्यावर सगळ्यात जास्त काय टाईपची डिझाईन करतेस? मी आधी पेंट करायची हातावर. ओके. आता मी आय थिंक रॅन्डमली काही टायपोग्राफीचं काही असेल ना, आय स्टार्ट मेकिंग पोस्टर ऑर एनिथिंग दॅट आय वॉन्ट, विच इज लाईक की चला हे फेल असणार आहे, करूया. अच्छा, जे हवंय ते करूया असं. त्यातनं तुला मिळतं ते. मे बी नंतर वापरू शकतो असं. ओके. अशी कोणती रॅन्डम जागा जिथे तुला डिझाईनचं इन्स्पिरेशन मिळालंय?
ते आपण कॅफेज आणि हम्म. किंवा असे फंकी प्लेसेस असतात ना, हम्म, त्याचे हम्म. वॉशरूम्स, बरं. दे Okay. हॅव डिफरंट काइंड ऑफ पोस्टर्स हा, अँड हा, हा. एव्हरीथिंग. सो आय फील तिकडे खूप वियर्ड, ही एक वियर्ड जागा आहे जिथे तुम्हाला इन्स्पिरेशन मिळू शकतं. ओके. येस. कोणतं तुला क्लायंट कडून असा एखादा फीडबॅक मिळालाय की जे तुलाच असं वाटलं, अरे हे असं वाटतंय त्यांना तुझ्या डिझाईन्सवर? डिझाईन्सवर असं फनी वाला नाहीये, हा. बट एका क्लायंट मी तुझे जस्ट बिकॉज यू हॅव कर्ली हेअर आय फेल्ट दॅट यू वुड बी परफेक्ट फॉर मी. Oh, seriously? येस, बिकॉज शी ऑल्सो हॅड कर्ली हेअर. सो असं एक नाही, ऍक्च्युली 2-3 वेळा झालंय की कर्ली बरं. हेअर आहे, टॅटूज आहेत, वाईफ वाटते अच्छा. डिझाईन म्हणून. खूपच म्हणजे दॅट इज आय थिंक एक हो खूप रॅन्डम होतं असं. Yes. चला, असेही अनुभव असतात हो म्हणजे. खूप. ओके. सो त्याच्याच वरून म्हणजे असं क्लायंट मधला कुठला रेड फ्लॅग? आय डोंट नो व्हॉट आय वॉन्ट, बट आय विल नो वेन आय सी इट. बरं. ते लॉजिक मला नाही कळत. मला तुम्हालाच नाही माहिती, मग मला कसं माहिती असणार आहे की असे येतात की अरे मला ना वेळ नाहीये समजत बसायला. म्हणलं मग मला कळणार कसं, मला नाही माहिती कॉम्पिटिटर्स कोण आहेत किंवा काय आहे. म्हणजे जे असतात ना ज्यांना नॉलेज ठीक आहे समजू शकते, पण काहीतरी तुम्ही सांगा की मी स्टार्ट कसं करू. बरोबर. सगळंच तुम्हाला स्पून फिडिंग नाही होऊ आणि मग ते शकत. तुम्हाला आवडेल की नाही हे मला पण कसं हो, कळेल. आणि कारण मी पण कन्फ्युजन मध्ये की मी बनवून काय देऊ. सो दॅट आय फील इज अ रेड फ्लॅग. ओके. जर तू डिझायनर नसतीस तर आता काय केलं असतंस? आय थिंक मी पेंटिंग केली असते, वॉल पेंटिंग केले बरं. असते, बिकॉज मला ते पण खूप आवडायचं. ते पण मी आधी करायची. अच्छा. किंवा आय थिंक आता सध्या कुकिंग मध्ये असले, कुकिंगचं काहीतरी केलं असतं. ओके. ते Yes. फूड ब्रँड बद्दलचं तुझं हो. कळतंय मला. येस. ओके. इंस्टाग्राम बद्दलचं असं ट्रुथ जे सहसा कोणी बोलत नाही, की जेवढं तुम्ही जे कन्झ्युम करता ना त्याच्यावर खूप महत्व दिलं पाहिजे की चांगल्या गोष्टी कन्झ्युम करा. बिकॉज राईट नाव एव्हरीवन इज ऑन फोन ओनली. तर व्हॉट यू कन्झ्युम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड डोंट लेट इट फूल यू बेसिकली. कारण तुम्हाला माहिती नाही मागे काय चालू असतं. बरोबर. सो जस्ट बी युअर सेल्फ. टायपोग्राफी अगेन. असा कोणता फॉन्ट आहे जो तू ओव्हर यूज केलायस खूप जास्त? ओव्हर यूज केलाय आय थिंक मॉन्सराट, अँड नाव आय एम युझिंग हेल्वेटिका नाव एव्हरीवेअर. Everywhere chance I get, and there is one more font, awesome serif, that is also I'm using. You will see a lot in my reels also nowadays. सो फेवरेट फॉन्ट्स आहेत हे सध्यासाठी आत्तासाठी ते आहेत. आणि न आवडीचा कोणता आहे? अजिबात आवडत कॉमिक सॅन्स only. ओके. बरं. That is a very basic answer. It's not that I hate it, but it doesn't go anywhere. I think it's made for सगळीकडे kids. वापरतात ना, तरी सगळीकडे. हा, I think it's made for kids only. ओके. सो डिझाईन बद्दल समजून घ्यावं लोकांनी अशी एक कोणती गोष्ट तुला वाटते की हे तुम्ही समजून घ्या? मग मे बी डिझाईन असेल किंवा तुझ्यासाठी टायपोग्राफी असेल असं. डिझाईन बद्दल समजून घेणं की इट्स नॉट चांगली आयडिया पहिल्या ह्याच्यातच येणार असं नाहीये. तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर, यू नेव्हर नो की तुम्ही काही स्क्रिबल कराल जे पण असेल ना, तुम्हाला असं वाटेल की हे खूप खराब आहे, पण नंतर त्याच्यातनं पण आयडिया येऊ शकते. हे खूप माझ्यासोबत खूप झालंय, म्हणून आय थिंक दॅट इज वन मिथ नाही बोलू शकत, पण लोक मिसकन्सेप्शन आहे की असं आहे की फटाफट आलं पाहिजे किंवा पेशन्स खूप ठेवायला लागतात. इन्स्टंट रेसिपी नाही. इन्स्टंट रेसिपी, इट्स नॉट अन इन्स्टंट रेसिपी. येस. नाही. सो ते एफर्ट्स तुम्हाला दिले पाहिजेत. हो, आणि आय फील एव्हरीथिंग सगळं लिहून काढा. सगळं लिहून काढा. ते जाऊ दे डिजिटल नोट्स आणि एव्हरीथिंग काय नाही. माझ्याकडे असं 2-3 डायरी असतील जे भरलेले आहेत. मला सवय आहे ती लिहून काढायची सगळं. इव्हन माझं टू डू लिस्ट पण मी लिहूनच काढते. असं नाही की डिजिटल आहे मी टिक करेन. अच्छा.
लिहून काढा, स्टिकी हम्म, नोट चिपकवा, हम्म. सगळं लिहून काढा. राईट. डोळ्याच्या समोर असेल तर इट्स व्हेरी बेटर. येस. नाईस. आणि मग ते हळूहळू तुमच्या कामामध्ये पण येतं आणि हो, म्हणजे हो. तुम्हाला हेल्प करेल इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करायला असेल आणि पुढे एक आपला बेस पक्का करण्यासाठी असेल. हो. सो डेफिनेटली मला तुला शेवटी हेच विचारायला आवडेल की मी स्वतः व्हिडिओ एडिटिंग शिकवते मुलांना. तर मला ना एक गोष्ट कायम अशी मी ऑब्झर्व केली आहे, डिझायनर्स एक त्या फ्रेमकडे जेवढं अटेन्शन पे करतात की मग सेम कलर आणि बॅलन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी, एडिटर्सला तो एक 2 मिनिटं 1 मिनिटं जे काही तेवढा व्हिडिओची ड्युरेशन असेल तेवढा मोठा व्हिडिओ असतो, त्यातल्या त्या सिंगल फ्रेम्सकडे ते नाही तेवढं बघत की मग तो कसाही अलाइन केलेला असतो. सो हो. ऍक्च्युली व्हिडिओ म्हणजे सुद्धा एक फ्रेम बाय फ्रेम डिझाईनच आहे. Design च, त्यातली तर हो. उलट प्रत्येक फ्रेम तुम्हाला डिझाईन करायची आहे. सो यू हॅव टू बी मोर कॉन्शियस त्या हा. एक फ्रेमला डिझाईन करण्यासाठी. सो ते डिझायनिंगचं अंग सगळ्यांमध्ये असायला हवं. मग तुम्ही UI/UX मध्ये हो. करिअर करा किंवा व्हिडिओ एडिटर असा किंवा काही कोणत्याही डिझायनिंग किंवा क्रिएटिव्ह कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही काम हो. करा. तर त्या सगळ्या बॅकग्राऊंडवर अस्पायरिंग डिझायनर्सला काय तू सजेस्ट करशील की ह्या गोष्टींमुळे तुम्ही होऊ शकाल, तिथपर्यंत पोहोचू शकाल? So aspiring editors or UI/UX designers or anything, ते थोडं वेगळं आहे ग्राफिक डिझायनिंग पासून, लाईक यू सेड. Yeah. सो तेव्हा आय फील तो जो बॅकग्राऊंड आहे तो इम्पॉर्टंट होतो डिझायनिंगचा. आणि जेव्हा त्यांना इश्यूज येतात व्हिडिओ एडिटर्सला की ग्राफिक डिझायनिंगच्या हिशोबाने हे कसं विचार केला पाहिजे, तेव्हा आय थिंक त्या लोकांनी जाऊन थोडं आधीचं काम बघावं किंवा यू कॅन टॉक टू द डिझायनर इटसेल्फ की तुम्ही हा कसा विचार केला आणि मी ह्याच्यात काय वेगळं करू शकतो. जर तुमचा असा थॉट प्रोसेस आहे आणि माझ्या थॉट प्रोसेसमध्ये काय वेगळं आहे, तर मी ते मॅच किंवा त्याच्यापेक्षा लेवलवर कसं जाऊ शकतो, हे आय थिंक कम्युनिकेशन केलं ना तर खूप बेटर आहे. किंवा त्यांना विचारा की तुम्ही मला एक्झाम्पल्स द्या, तुम्ही मला शिकवा, किंवा अगेन लाईक टेक हेल्प. Simple in the end. If you want to be on that level without, if you don't have a design background, जर तुमचं तेवढं नॉलेज नसेल डिझायनिंग बद्दल, बट तुमचे फ्रेम्स तेवढे कम्पेअर टू द ग्राफिक डिझाईन मोशन डिझायनर तुमचे नाही येत असतील, तर आय थिंक दॅट इज वन फॅक्टर दॅट यू कॅन लर्न फ्रॉम इच अदर. दोघंही करू शकतात. इवन डिझायनर कॅन लर्न फ्रॉम द एडिटर अँड येस, अँड सेम गोज फॉर द UI डिझायनर. इवन ऑल द फील्ड्स ऍक्च्युली. येस. राईट. मस्त. व्हेरी नाईस सुरभी. तुझ्याशी ज्या गप्पा मारल्या आपण आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी तू सांगितल्यास त्या सगळ्या डिझायनर्सला, क्रिएटर्सला डेफिनेटली खूप हेल्प करतील त्यांच्या डिझाईन जर्नीमध्ये. आणि येस, थँक्यू सो मच. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू फॉर कॉलिंग मी. थँक्यू.